नमस्कार. तर मी आज तुम्हाला सांगणार आहे पितृदोष म्हणजे काय. कुंडलीच्या नवम भावात सूर्य आणि राहूची युती झाल्यास पितृदोष योग बनत असतो. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य आणि राहू ज्या घरात बसलेले असतात त्या घरातील सर्व मिळणारी फळं नष्ट होतात. नववा घर धर्मसंबंधित असतो, याला वडिलांचं घर देखील म्हणतात. अशी मान्यता आहे की जर कुंडलीचे नववे घर खराब ग्रहांनी पीडित असेल तर हे आपल्या वाडवडिलांची अपूर्ण इच्छा असल्याचं सूचक आहे. यालाच पितृदोष म्हणतात. कारण जर तुमच्याद्वारे कुठल्या सत्पुरुष, ब्राह्मण किंवा कुलगुरूचा अनादर केला गेला असेल तर तुम्ही पितृदोषांनी पीडित असता. गोहत्या आणि आपल्या पितरांना जल अर्पित न करणे या दोषाचं मुख्य कारण आहे. प्रभावित व्यक्ती, ज्या व्यक्तीला पितृदोष लागलेला आहे ती व्यक्ती. पितृदोष एक असा दोष आहे ज्यात व्यक्तीची बुद्धी भ्रष्ट होते आणि त्याचे जीवन केवळ अडचणी आणि समस्यांनी ग्रासित असते. ही लोक आपल्या वयस्कर माणसाचा अनादर करत असतात, मान सन्मान करत नाहीत, त्यांचा अपमान करतात आणि दुसऱ्यांच्या भावना समजून घेत नाहीत. यांच्याजवळ रुपये पैशाची कमी असते व यांचे जीवन देखील दुःखात व्यतीत होते. ही लोक मानसिक आघाताचा सामना करतात. हा दोष असणाऱ्या व्यक्ती आपल्या घरात भांडण तट्टा करतात. पितृदोषाचे दुष्परिणाम. ज्या घरात किंवा व्यक्ती पितृदोषांनी पीडित असतो त्या जागी पुरुष कमी होतात, त्यांची संख्या कमी होण्यास सुरुवात होते, कुटुंबात भांडण आणि क्लेश होण्याची सुरुवात होते. हा दोष असलेल्या व्यक्तीला संतान सुख कमी पाहायला मिळते, संतान वृद्धी कमी होते, लग्नात उशीर होतो, तसेच संतान प्राप्तीत अडचणी आणि आर्थिक टंचाईचा सामना करावा लागतो. अशा लोकांनी घरात नेहमी तोडफोड होत असते आणि घरात खूप ओलसर पाहायला मिळते. शास्त्रानुसार ज्या घरात मांस, मदिरा याचे सेवन केले जाते तिथे देखील पितृदोष असल्यामुळे कुटुंबातील लोकांना अत्यंत अडचणीचा सामना करावा लागतो. पितृदोषाचे नुकसान. आता आपण पाहणार आहोत पितृदोषामुळे काय नुकसान होतात ते मानवी जीवनावर. पितृदोष खूप अमंगळकारी असतो. याचा प्रभावामुळे व्यक्तीचे जीवन नरक असल्यासारखे होते. तो आपल्या वैयक्तिक जीवन चांगल्या प्रकारे जगू शकत नाही व पैशा पाण्याची देखील समस्या उत्पन्न राहते. हा दोष असल्यामुळे लग्नात अडचणी, मानसिक तणाव आणि घरात समस्या उत्पन्न होतात. पितृदोषामुळे जीवनात व्यक्तीला हार पाहायला मिळते. पितृदोष दूर करण्यासाठी आपण पाहणार आहोत आता उपाय. या दोषाचे निवारण करण्यासाठी घराचा दक्षिण दिशेच्या भिंतीवर आपल्या स्वर्गीय कुटुंबातील लोकांचे फोटो लावावेत. असे केल्याने लाभ होतील. म्हणजे आपले वाडवडिलांचे फोटो लावावे दक्षिण दिशेला भिंतीवर. या फोटोवर दररोज हार घालावा, त्याची पूजा करावी. आपल्या पूर्वजांच्या आणि मोठ्या लोकांच्या आशीर्वादाने मोठमोठ्या विपत्ती टाळल्या जातात. जर कुटुंबात कोणाचा मृत्यू झाला असेल तर त्याच्या निर्वाण तिथीच्या दिवशी ब्राह्मण किंवा कुठल्या गरीब लोकांना भोजन करताना मृतात्म्याच्या आवडीचे एक तरी खाद्य पदार्थ अवश्य बनवावे. समजा जर आपले वडील वारले असतील तर जेव्हा आपण त्यांचं पितृ घालतो, म्हणजे पितृपक्षात जेव्हा त्यांची तिथी असते तेव्हा आपण त्यांना जेवण देतो, तर त्यांचा जो आवडीचा पदार्थ आहे तो आठवणीने करावा. अशी मान्यता आहे की या दिवशी गरीब तथा गरजू व्यक्तींना वस्त्रदान किंवा अन्नदान केल्याने पितृदोष शांत होतात. जेव्हा तुम्ही आपल्या वडिलांचे पित्र घालणार, जेव्हा मृत व्यक्तीचे तुमच्या घरातल्या, तर त्या दिवशी अन्नदान आणि वस्त्रदान नक्की करा. गरजवंतू व्यक्तींना, अतिशय गरीब, ज्यांना खूप गरज आहे अशा लोकांना. याच्या अतिरिक्त नियमित 21 सोमवारपर्यंत अनवाणी पायाने शिव मंदिरात जाऊन ओकची 21 फुलं, ताक आणि बेलाची पानं घेऊन शंकराची पूजा करावी. नियमित रूपाने आपल्या इष्टदेवाची पूजा करावी. असं केल्याने हा दोष समाप्त होतो. घरात दिवा लावावा. विष्णू देवाच्या मंत्राचा जप आणि श्रीमद भागवत गीताचे पठण केल्याने पितृशांती मिळते आणि हा दोष कमी होतो. श्री स्वामी समर्थ.